महाराष्ट्राच्या राजकारणामधील धक्कापुरुष म्हणजे उद्धव ठाकरे। आता हे उपाय त्यांना मिळालेले आहे बघा। असं विषय सोडून देतो। आता आपल्याला जे असा महत्त्वाचा विषय आपण आणलेला आहे तो विषय म्हणजे फोडा मारा तोडा मोर्चे करा आंदोलन करा आणि शब्बासकी घ्या, वाहवा करून घ्या। तुम्हाला त्यावेळेस हे कधीही कुणाला न बोलणारे, कधीही कुणाला न भेटणारे, संवाद कौशल्य कमी असणारे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तुम्हाला यांचा फोन हा येऊ शकतो कार्यकर्ता म्हणून सुद्धा। मग करायचं काय, जाऊन बसस्टँड फोडा काच तोडा सगळ्या गोष्टी करा, तुम्हाला आपोआप फोन येईल। मित्रांनो, आपण आज त्याच विषयावरती आपल्याला बोलायचं आहे बघा। उद्धव ठाकरेवरती नेहमी एक आरोप होतो ते म्हणजे यांच्याकडे संवाद कौशल्य कमी आहे आणि यांचा पक्ष फुटण्यामागचे सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे कारण तेच आहेत की यांच्याकडे संवाद कौशल्य कमी असल्यामुळं आणि त्यानंतर नेतृत्व जे गुण असतो ते कमी असल्यामुळं यांच्याकडे लोक थांबत नाहीत, लोक हे पक्ष सोडून जातात, असे त्यांच्यावर आरोप असतात। त्यामध्ये निलीम गोरे असतील किंवा तो किशोर तिवारी असतील किंवा कुठलेही नेते ज्यांनी सोडले ठाकरेंना, ते म्हणतात की ठाकरे हे वेळ देत नाहीत, ठाकरे सोबत आमचा संवाद होत नाही। आता याच्याकडे पाहायचं म्हटलं मित्रांनो तर बघा 2024च्या निवडणुकीच्या अगोदर संदीपान भुमरे यांनी एक भाषण केलं होतं संभाजीनगरला। त्यात त्यांनी सांगितलं होतं की आमचे जे मुख्यमंत्री होते ते मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे। आमची कॅबिनेट लागायची, कॅबिनेटला आम्ही सगळे जमा व्हायचो, त्यावेळेस आम्हाला मेसेज यायचा की ते कॅबिनेट मीटिंग ही ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे, आणि त्यावेळेस मुख्यमंत्री हे लाईव्ह यायचे फेसबुकवरती, आणि त्यावेळेस आमची सगळी काही ती मीटिंग व्हायची। आणि ज्यावेळेस टी व्ही ऑन व्हायचा मुख्यमंत्री यायचे, टी व्ही बंद झाला मुख्यमंत्री गायब व्हायचे, म्हणजे टी व्ही अशापर्यंत संवाद हा मुख्यमंत्र्यांचा व्हायचा। फक्त ते बोलायचे, आम्ही फक्त ऐकून घ्यायचो। हे संदीपान भुमरे यांनी पाठीमागे व्हिडिओ यावरती केला होता, म्हणजे त्यांनी ते भाषणामध्ये बोलले होते या विषयावरती। हा झाला विषय आहे। दुसरा विषय, मातोश्रीमध्ये वेटिंगमध्ये राहायचे हे मंत्री लोक, आमदार लोक, तरीही मुख्यमंत्र्यांचा दोघांचा संवाद व्हायचा नाही, ते मुख्यमंत्र्यांपर्यंत आपलं बोलणं हे पोहोचवायचं नाही। मग अशा वेळेस त्यांच्यापर्यंत निधी कोण पोहोचवला? मग आता यामध्येच बघा, किशोर तिवारी नावाच्या एका माजी प्रवक्त्यानं सांगितलेलं आहे की सगळी ही शिवसेना ही ऑपरेट हे उद्धव ठाकरे करत नाहीत, हे शिवसेना ऑपरेट मिलिंद नार्वेकर असतील, ते रावते असतील किंवा त्यानंतर हे राऊत असतील, हे करतात, आणि फक्त जे हे आहेत उद्धव साहेब आहेत ते फक्त ऑर्डर फॉलो करतात राऊतांच्या, असं त्यांनी बोललं होतं। मग नेमकं एवढं बिझी असणारा व्यक्तिमत्व, एवढं बिझी माणूस, मग अशा वेळेस कुणालाही भेटणार नाही, कुणालाही बोलणार नाही, कुठलेही निर्णय घेणार नाही, मग अशा वेळेस पक्ष कसा मोठा होणार आणि कसं एक आमदार म्हणून किंवा एक मंत्री म्हणून तो मंत्री काम करू शकेल, आपल्या मतदारसंघामध्ये परत निवडून आपल्याला यावं लागेल याच्या उद्देशानं, हे पॉसिबल गोष्टी नाहीत। त्यामुळं हे यांची अवस्था झालेली आहे अशी। मग बघा, मला ही गोष्ट सांगायचं आहे, म्हणजे पुणे शहरामध्ये जे प्रकरण घडलं स्वारगेटला, एक मुलगी तिथं एकटी बसस्टँडला थांबलेली असते, मुलगी ही साताऱ्यामधील पाटणची असते, ती कामानिमित्त पुण्याला असते, मग ती गावी जात असते रात्री। मग त्यावेळेस तिच्या बसस्टँडला तिच्या आजूबाजूला दत्तात्रय गाडे नावाचा तरुण गिरग्या घालत होता। मग त्याने तिला विचारलं, ताई तू कुठे चालली? मग त्या मुलानं तिला ताई म्हणून विचारलं आणि तिला आपल्या सोबत गाडीमध्ये घेऊन गेला आणि जाऊन त्याने कृत्य केलं। हे कृत्य हे संतापजनक आहे, हे चुकीचं आहे, याला कोणीही समर्थन करू शकत नाही। त्या व्यक्तीवरती किंवा सगळ्याविषयी बघा त्यावेळेस कार्यवाही व्हायला पाहिजे, त्याची सिक्युरिटी असेल टेस्ट त्या बसस्थानकाची, कारण ती मध्यवर्ती बसस्थानक आहे, सिक्युरिटी तिथले परिवहनचे कोणी असतात की त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे। म्हणजे एकूणच ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जे रेस्पॉन्सिबल लोक आहेत त्यांच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे, या मताचा मी आहे, या मताचा महाराष्ट्र पण या मताचाच आहे। कुणालाही असे आरोपी रस्त्यावरती मोकाट फिरू नये असं वाटतंय, कारण आज अवस्था त्या मुलीची आहे, उद्या आपल्या आईवडिलांची, आपल्या आई बहिणीची अवस्था अशी असू शकते। त्यामुळं कोणीही याचं समर्थन करत नाही, समर्थन करूही नये, याचा जाब विचारला पाहिजे आणि त्या आरोपीला जास्तीत जास्त कशी शिक्षा होईल याकडे पण प्रयत्न असला पाहिजे। हा विषय आहे, याला आपण मान्यता देऊ, आपण या गोष्टी मान्यही करू। मग मित्रांनो, त्या ठिकाणी वसंत मोरे हे पहिलं मनसेमध्ये होते पुणे या ठिकाणी, आणि त्यानंतर मनसेमध्ये जे
VB आहे म्हणजे बहुजन आघाडी, त्यामध्ये गेले. परत ते आता शिवसेना ठाकरे गटामध्ये गेलेले आहेत, म्हणजे मनसेचे कार्यकर्ते ठाकरेमध्ये गेले. मग आता बघा या ठिकाणी त्यांनी संताप होऊन त्यांनी जाऊन काचा फोडल्या, कुठं आगार प्रमुखाच्या खिडकीच्या. आता काचा फोडणं, बसेस फोडणं, ह्या गोष्टी खरं सांगतो आपण जे आपली मालमत्ता आहे, अहो त्या गोष्टी आपल्या पैशानं चालत आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, ते बसेस असतील काय असतील, त्यामध्ये आपला हक्क आहे आणि ते आपल्या वस्तू आहेत, त्या आपण वस्तू तोडतो. आता ती इमारत आहे स्वारगेटची, त्या काचा ते खिडक्या तोडल्या गेल्या, त्यानं नेमकं साध्य होणार आहे काय? फक्त एक त्या घटनेला उग्र रूप द्यायचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. मग त्या ठिकाणी असं करण्याऐवजी त्यांनी तर स्थानिक जिथे प्रशासनाने जाब विचारला असता, तिथे पोलीस डिपार्टमेंट असतील किंवा आगार प्रमुख असतील किंवा तिथे काही संबंधित जे लोक आहेत त्या लोकांना, असं काही न करता त्यांनी जाऊन कचाकच खिडक्या तोडल्या, काच फोडले. त्यांना उद्धव ठाकरेंचा फोन आला त्यावेळेस, त्यांनी त्यांची प्रशंसा केली, तुमचं काम चांगलं आहे, म्हणजे खिडक्या फोडणं, काचा तोडणं, ती सार्वजनिक मालमत्तेच्या ते काम चांगलं म्हणते, त्याच्या प्रशंसा करतात. हेच मोठं दुर्दैव. ज्या अशा प्रकरणामध्ये हे चांगलं फोकसला येऊ शकतात, ते बॅकफुटला जाऊ शकत नाहीत. फक्त जे आपल्याला करायला पाहिजे, आपला मार्ग कसा पाहिजे, हा मार्ग योग्य आणि लोकांच्या मनाला भिडला पाहिजे, असा मार्ग जर निवडला गेला तर त्यांचं खरंच लोकांमध्ये प्रतिमा बनू शकते चांगली. पण या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये तर घर करायचं दूरच आहे, पण लोकांच्या मनामध्ये एक अशी भावना, प्रथमतः उद्धव ठाकरेंच्या साईडला तर हे लोक बघितले ना, नार्वेकर असतील किंवा संजय राऊत असेल, तर लोकांना डोकं फिरतंय यांना बघितल्याच. कारण यांचे बेताल वक्तव्य, आपण काय बोलतोय, कुणाविषयी बोलतोय, आपला नऊचा भोंगा वाजतोय कसा, ते भोंगा कसा वाजला पाहिजे याकडे लक्ष कुठलंही नाही. फक्त वाजायचं म्हणून वाजायचं, फक्त हे वाजवायचे कामं हे लोक करतात. त्यामुळे लोक ह्यांना कंटाळलेत. हे राऊतांना वगैरे नाही का लोक कंटाळलेत, तुम्ही बघायला त्याला बघू वाटत नाही लोकांकडे. त्या यांची बेताल वक्तव्य असतील, यांचं वागणूक असेल, यांचं राहणीमान असेल, यांच्या सगळ्या गोष्टी असतील आणि यांच्या विचारसरणी असतील. आता आपण बोलण्याच्या बोलत असतो मित्रांनो, पण आपल्याकडे लोक बघतात, आपले भाषण म्हणा, आपल्या बाईट्स लोक ऐकतात, लोकांपर्यंत नेमकं जातंय काय हे सुद्धा बघितलं पाहिजे. मग या ठिकाणी वसंत मोरे यांनी खिडक्या काचा तोडल्या, त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन करून त्यांना वाहवा दिली, शब्बासकी दिली. एक पिक्चरमध्ये डायलॉग आठवला मला, माझा एक पिक्चर आलता अक्षय कुमारचा, गब्बर इज बॅक. त्यात अक्षय कुमार म्हणतो, गब्बर खुश होगा, गब्बर खुश हो गया. हे असं काम झालं. आता हे ठाकरे नावाचे गब्बर पुण्यामध्ये काचा तोडल्या मोरेंनी, पण खुशी यांना भेटली. आता यामध्ये खुशी वाटून घेण्यासारखं, प्रशंसा करण्यासारखं काय हे मला कळलं नाही. तुम्हाला कळलं असेल तर खाली कमेंट करा की जाऊन काचा तोडल्या, खिडक्या मोडल्या, त्यावरती प्रशंसा सहारणा करणं हे कितपत योग्य आहे, तुम्ही एक सांगा. आणि महत्त्वाची गोष्ट, अशा प्रकरणामध्ये एक राजकीय दबाव आणणं ही गोष्ट वेगळी असते, पण शासकीय मालमत्तेचं असं रूप वळताना देणं, त्याचा नासधूस करणं हे कधीही संविधानाच्या विरोधामध्ये आहे. कारण ह्या गोष्टी सगळ्या संविधानिक गोष्टी आहेत, ह्या शासकीय गोष्टी आहेत. ह्याचा नाश करणं किंवा ती तोडफोड करणं हा गुन्हा होतो. प्रथमतः हा दत्तात्रय गाडीवरती गुन्हा झालाच पाहिजे, सोबतच अशा लोकांवर सुद्धा गुन्हा झाला पाहिजे. कारण जी संपत्ती आहे ती आपल्या लोकांची संपत्ती आहे. आपली संपत्ती तोडण्याचा यांना अधिकार कोण दिला? अहो ते प्रकरण कुठलं आहे, तुमचे हात चालले कुठं, तुमचे हात उचलतात कुठं, हा एक मोठा या ठिकाणी प्रश्न येतो. म्हणजे कधी न बोलणारे, कधीही संवाद न करणारे कार्यकर्त्याशी हे उद्धव ठाकरे फक्त ज्यावेळेस तोडफोड होते त्यावेळेस डायरेक्टली फोन लावून त्याला शब्बाशी देता, गब्बर खुश हुआ, गब्बर शब्बाशी देगा, ते असं कामं झालेले आहे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.